ज्ञानेश्वर सत्यसंग मंडल अध्यक्ष रमेश सीताराम पाटिल, चंद्रकांत म्हात्रे, दशरथ म्हात्रे, श्रावण म्हात्रे, रमेश रघुनाथ पाटिल, छत्रपती पाटिल, जनार्दन पाटिल, शिशुपाल पाटिल, सुरेश जोशी, उमाकांत पाटिल, वासुदेव पाटिल, उल्हास तरे, आत्माराम तरे, एकनाथ म्हात्रे, कैलाश पाटिल, ज्ञानदेव म्हात्रे, रामदास इताळकर, रवींद्र पाटिल, काशीनाथ पाटिल, मारुती पाटिल, सचिन पाटिल, कानिफनाथ म्हात्रे, विष्णु पाटिल, गोवर्धन पाटिल, ज्ञानेश्वर भोकरे, मारुति पाटिल तथा श्री ज्ञानेश्वर सत्संग मंडल के सभी कार्यकर्ताओं द्वारा हर वर्ष की तरह इस वर्ष भी भिवंडी तालुका के काल्हेर गांव से श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर तक भव्य पालकी पदयात्रा सोहला का आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ निकाला गया। तो वहीं आगे हम आपको बता दें कि इस पालकी की शुरुआत काल्हेर ग्राम पंचायत के सरपंच शिल्पा सचिन भोकरे द्वारा अभिषेक, महापूजा, महाआरती करके पालकी की शुरुआत की गई। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। कैवल्य तेजा सेविति साधु संत अनुवेधला माझा वेधला माझा।
दर्शनाकरता दर्शनाच्या आपण मध्ये जात आहोत। आज आपल्या पालखी सोहळ्याचा 56व्या वर्षाची आणि प्रथम दिवस आहे आणि 56व्या वर्षातील आणि पहिल्या दिवसाची अभिषेकाची सेवा आमच्या गावातील आदरणीय परमपूज्य कार्यसम्राट सचिन भोकरे आणि खरं म्हणजे त्यांचं भाग्य आहे की त्यांना हा मान सन्मान या माऊलींचा अभिषेक करण्याची सेवा संधी आणि तुम्हाला उपलब्ध झाली। खरोखर भाग्य आहे तुमचं की तुम्हाला हा अतिशय उत्तम असा योग तुमच्या नशिबात मिळाला नाही, याचं सारखं भाग्य नाही। म्हणून आम्ही या आणि तुम्ही वेळात पण काढून या सोहळ्याकरता अभिषेकाकरता तुम्ही उपस्थित राहिला, त्यामुळे ज्ञानेश्वर सत्संग मंडळ तुमचे हार्दिक अभिनंदन करते। दरवर्षाप्रमाणे यंदाही म्हणजे 56वं वर्ष तर आमचं जे ज्ञानेश्वर सत्संग मंडळ काल्हेर दरवर्षाप्रमाणे सगळे भक्तगण माऊलीच्या मंदिरांपासून अप टू त्र्यंबकेश्वरला म्हणजे निवृत्तीनाथांचं स्थान त्यांच्या दर्शनासाठी सर्व वारकरी भाविक इकडनं आज निघत आहेत। आज ही परंपरा गेल्या 56व्या वर्षापासून कार्यरत आहे। पूर्वी काशीनाथ बाबा इथे होते, त्याच्यानंतर दत्तात्रय महाराज म्हात्रे होते, शिवाजी महाराज म्हात्रे होते, त्याच्यानंतर त्यांचे चिरंजीव हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज नेहमीप्रमाणे त्यांची तय्यार सेवा आज तागायत देत आहेत। आज त्यांच्याबरोबर त्यांनी ते स्वतः एकटे नसून त्यांनी अनेक लोकांना तयार केले, तयार करीत घातले। आज सकाळच्या परी वास्तविक पाहता वाजवीपेक्षा जास्त मंडळी इथे यायला पाहिजे होती, पण तरी पण जी जमली ती काही कमी नाही। आज दरवर्षाप्रमाणे म्हणजे यावर्षी प्रभारी अध्यक्षपदाचा मान माझ्याकडे आहे, नाही तर एवढ्या वर्षी जितू महाराज चांगली सेवा करतायत। त्यांच्याबरोबर आमचं जे मंडळ आहे ना, भक्तगण मंडळ, त्यांना साथीला घेऊन आज इथून तर त्र्यंबकेश्वरपर्यंत मला वाटतं प्रत्येक ठिकाणी आमचा थांबा असतो, तिथं चहा पण असतो। मला वाटतं दुपारी प्रवचन आणि रात्री चांगली अशी कीर्तन संध्या, म्हणजे जितू महाराज असतात, भूषण महाराज असतात, स्वतः नामदेव महाराज खुद ज्ञानदेव महाराज खुद स्वतः कीर्तनकार आहेत, ते पण ती सेवा देतात। जेणेकरून आज या पालखी निघत्यामागचा काम हेच की समाज प्रबोधन हा मेन उद्देश। म्हणजे आज समाज प्रबोधन याच्यासाठी की व्यसनमुक्ती, सर्व समाज भगवंताच्या चरणी लीन व्हावा, याच्यासाठी जे त्यांनी तय्यार कार्य स्वतः करत घातले त्याला परमेश्वर चांगली साथ देतो। आमच्यासारखी मंडळी पूर्ण त्यांना साथ देऊ शकत नाही, पण फुलाची पाकळी किंवा खाणीचा वाटा आम्ही त्यांना साथ देतो। असेच त्यांनी कार्य करत आहो, आम्हाला पण आम्ही हयात असेपर्यंत त्यांना साथ देत राहू। एवढे बोलून मी माझ्या भाषेला विराम देतो। धन्यवाद। श्री ज्ञानेश्वर सत्संग मंडळ काल्हेरतर्फे काल्हेर ते त्र्यंबकेश्वर ही पदयात्रा आयोजित केलेली आहे, त्याचे 56 वर्ष आहे। त्याबद्दल मला जो अभिषेक आणि पूजेचा मान दिल्याबद्दल सर्व श्री ज्ञानेश्वर सत्संग मंडळ व सर्व वारकरी संप्रदायाचे मी खूप खूप आभार मानते। एवढेच मी प्रार्थना करते की जी पदयात्री सगळी मंडळ सगळे ती चालले ती सुखरूप देवी चरणी जावे व सुखरूप घरी यावे, ही माऊली चरणी प्रार्थना। आम्ही पुन्हा तेच प्रश्न सांगतो, तुम्ही प्रश्न तोच विचारलेला आहे। आमच्या अध्यक्षाने सांगितलं की आज गेली 56 वर्षापासून आमचा हा सोहळा चालू आहे। गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या ते कीर्ती जगामध्ये, या न्यायाने आमचे जे वडील होते, वडील कोणाला म्हणतात, ज्यांनी अगोदर हा पालखी सोहळा आमच्याकरता निर्माण करून ठेवला आणि तो ज्या ज्या काळामध्ये ज्या ज्या वेळेमध्ये काही अडचणी असतील त्यांच्यावर मात करीत आतापर्यंत हा सोहळा यथायोग्यपणे टिकून ठेवलेला आहे। वास्तविक पाहता
हा माऊलींचा सोहळा आहे आणि माऊली म्हणजे ही जगाची माऊली, मा म्हणजे मानवता, उ म्हणजे उदारता, ली म्हणजे लीनता, अशा असणारी माऊली आणि माऊलींचे गुरु श्री निवृत्तीनाथ, विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारू, या स्वामी निवृत्ती दातारू विश्वाच्या गुरूंच्या जवळ आणि माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज हे त्यांचे शिष्य आहेत आणि शिष्यांच्या पादुका आमच्या गुरूंच्या चरणी लीन करणे, त्यांचं दर्शन घेण्याकरता आणि हे आपण इथून आमच्या पूर्वजांनी जो केलेला जो सोहळा आहे तो ज्या ज्या पद्धतीने जसा समाज ज्या पद्धतीने आला त्या पद्धतीने त्यांनी तो टिकवून ठेवला आणि आतापर्यंत आता ही नवीन कमिटी आहे, कारण ज्यांनी अगोदर कार्य केलं तेही अतिशय सुंदर आता पुढे चालू आहे, तोही सुंदर आहे। याचा हेतू एकच आहे, बुडते हे जन न देखावे डोळा, हेतो कळवला म्हणून या की हे जन अधोगतीच्या मार्गाने जास्त धावत आहे, विषयांच्या मध्ये जास्त धावत आहे, त्यांच्या विषयापासून परावृत्त व्हावा आणि माऊलींचा आशीर्वाद त्यांना लाभावा, त्यांचाही जन्म सफल व्हावा, त्यांच्याकरता हा खरं म्हणजे संतांनी ठेवलेला हा सोहळा चालू आहे, असाच पुढे हा चालू राहत राहील। त्याकरता जे आलेले आमचे भक्तगण आहेत त्यांना माऊलींनी उदंड आयुष्य द्यावं आणि जे कार्यकारी आमचं जे मंडळ आहे त्यांना सुद्धा भगवंत माऊलींनी उदंड आयुष्य द्यावं, हीच परंपरा पुढेही चांगल्या पद्धतीने चालत राहो आणि जे करतात त्यांना माऊलीने पुन्हा पुन्हा मी विनंती करेन की त्यांना आयुष्य बल हे उत्तम असं राहावं, त्यांची शारीरिक यष्टी ही चांगली राहावी, हीच काय म्हणतात की कथेची सामुग्री द्या अवसानावरी, जोपर्यंत शरीरबल चांगलं आहे तोपर्यंत सर्व कार्य व्यवस्थित हो, काय म्हणतात जवळ ये सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाये तव तू आपले स्वैत पाये, तीर्थयात्रा जाये चुकू नको, जोपर्यंत आयुष्य व्यवस्थित आहे तोपर्यंत जे आपल्या करता येतील, म्हणून मी पुन्हा पुन्हा माऊलीचरणी प्रार्थना करतो की माऊलीने त्यांना उत्तम असं बल आणि आयुष्य द्यावं, ही माऊलीचरणी प्रार्थना। जय श्रीराम। या आपल्या पालखीला 56 वर्ष झाली। आपल्या गावातील माजी सरपंच आणि सत्संग मंडळाचे सदस्य यांनी बरीच माहिती दिली। वेळ जास्त झाल्यामुळे मी 2 शब्दामध्ये बोलतो। ज्ञानोबरांच्या भाषेमध्ये ज्ञानोबर म्हणतात, ओखीत तिरीते पादप समुद्र आप गंगे जैसे, ज्याप्रमाणे गंगा वाहते आणि गावामागील ओहोळ नाले गटारी स्वच्छ करतात, अशा प्रकारे काल्हेरपासून त्र्यंबकेश्वर निघणारी ही ज्ञानगंगा किंवा पालखी सोहळा याच्यामध्ये खलांची व्यंकटी सांडो हे संतांची बीज आहे। या न्यायाने विश्व सुखी हो ही ज्ञानोबाची प्रार्थना आहे। या न्यायाने ही पालखी सोहळा 56 चालू आहे आणि तो पुढेही चालू राहावा ही सदिच्छा व्यक्त करून मी 2 शब्द एकदम कमी मिनिटांमध्ये संपवतो। गांव में घूमेंगे ना।